हाय, आता आम्ही चाललो शंकरजीच्या मंदिरात आणि आत्ता सकाळचे वाजले आहे 5:30. आम्हाला तर जायचं होतं 5 वाजताच, पण झाला उशीर. आज मी बनवले होते. फूड मेला लागला होता आणि तिथे स्टॉल लागला होता आणि त्या स्टॉलसाठी मला बनवायचे होते केक आणि ते केक मी बनवले आहे 10. मला तर बनवायचे होते जास्त केक, पण ते काही शक्य झाले नाही. कारण तर माझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी ते केक सगळे गॅसवर बेक केले आणि गॅसवर 2 शेगडीचा गॅस असेल तर ती खूप वेळ लागते आणि ओव्हन राहिलं तर 4 बेक केलं तर लगेच बनतात. मला ओव्हन नसल्यामुळे मी हे सगळे केक गॅसवर बेक केले आणि ते मला दिवसभर बेक करत झालं. वेळ गेला, दिवसभर लागले मला केक बेक करायला. त्यानंतर माझे केक बेक झाले आणि आयसिंग करून डेकोरेशन करून मी माझ्या स्टॉलकडे निघाली आणि मी स्टॉलवर आली. स्टॉलवर आल्यानंतर बघितलं तर आमच्या फौजी वाईफचे ऑलरेडी स्टॉल चालू झाले होते. छान डेकोरेशन केलेले होते आणि हे बघा माझा स्टॉल. आणि ह्या स्टॉलवर आल्यानंतर मी पण माझ्या सगळ्या केकच्या पेस्ट्री ओपन केल्या होत्या. बघू शकता हे माझे सगळे 10 केक हे मी गॅसवरच बेक केलेले आहे. त्यात मला काही लेडीज मिळाल्या होत्या आणि त्यांनी मला विचारलं होतं की हे सर्व केक तू कशावर बेक केले आणि हे केक तूच बनवले काय? तर म्हटलं हा, हे केक मीच बनवले आणि हे केक सगळे मी गॅसवर बेक केले. तर त्यांना की नव्हतं वाटत, पण मी त्यांना सांगितलं की खरंच मी हे गॅसवरच बेक केले आणि जर तुम्हालाही तसा जर बिझनेस छोटासा घरून चालू करायचा असेल तर गॅसवर बेक करून पण आपण छोटासा केकचा बिझनेस चालू करू शकतो असं मला तरी वाटते. कारण तर हे सर्व केक मी स्वतः गॅसवरच बेक केलेले आहे आणि मी सुरुवात पण गॅसवरच केक बेक करायची केली तर तुम्ही पण करू शकता. आणि हाऊसवाईफने तर नक्कीच करून बघावे आणि ज्याला असं वाटते की नाही आपण बेक हे ओव्हन शिवाय करू नाही शकत, तर असं काही नाही, गॅसवर पण बेक करू शकतात माझ्यासारखे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इतके सुंदर सुंदर स्टॉल होते आणि स्टॉलवर इतक्या सुंदर सुंदर रेसिपी बनवलेल्या होत्या. आणि माझे केक हे सर्व म्हणजे जेवढे मी दिवसभर बनवले त्या तुलनेमध्ये माझे केक हे अर्ध्या तासातच विकल्या गेले. खूप बरं वाटलं की चला, जेवढा वेळ लावला त्याच्या काही सेकंदामध्ये माझे केक बेक झाले म्हटलं तरी चालते. आणि नंतर सगळ्यांच्या स्टॉलवर खूप भीड होती आणि ही पाणीपुरी तर सर्वांचीच पसंतीचा आहे आणि त्यांची पण पाणीपुरी लगेच संपली आणि माझे केक अर्ध्या तासात बेक संपले होते. त्याच्यामुळे मग मी पण इकडे गेम चालू होते, ते गेम पण एन्जॉय करायला गेली आणि त्यातच माझ्या मुलीचा डान्स पण होता, तो पण मी बघितला. आणि आम्ही फौजी वाईफना खूप कमी वेळ मिळतो तसा काही एन्जॉय करायला आणि जेव्हा कधी मिळतो तर तो आम्ही फुल एन्जॉय करून घेतो आणि सर्वांनी पार्टिसिपेट केले आणि एन्जॉय केला. कसा वाटला तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाय.